सगळ्यांक मायमोगाचो येवकार श्री रुद्रेश्वर देवाक नमन करून आनी मांद्रे गांवचे सगळे देवी देवता जावं राखणदार आसा हांकां नमन करून आयज हो मांद्रे गांवांत येदो व्हडलो भंडारी समाजाचो मांद्रे भंडारी बॉयजाच्या थ्रू हो टुर्नामेंट घडोवन हाडलेलो आसा आनी ह्या टुर्नामेंटाक म्हाका आपयलो आनी हांवूय हें जालो की इतले पयस मांद्रे म्हटल्यार आमी सानंद्रे आनी हे सायडीन पेडणे गांवांत मांद्र्यान हो टुर्नामेंट घडटा पण भंडारी भावांच्या मोगाक लागून आयज आमी हांगा पावल्ले आसा आमच्या वांगडा उपस्थित मांद्रे गांवचे आदले आमदार दयानंद सोपटे बाब आसा तशेंच आदले आमदार किरण कांदोळकर तशेंच ओबीसीचे अध्यक्ष मधू नायक आसा तशें आमचे हांगासले गांवचे सरपंच प्रशांत नायक आसा तशेंच मोरजेचे सरपंच अजय बाब आसा मागीर सॉरी मुकेश गडेकर आसा तशेंच आमचे पार्सेचे सरपंच आसा आमचे अजय सारकें हय ओके अजय कालांगुटकर तशें बाकीचे सगळे आमचे पंच सदस्य मांद्रे जावं सहभोंवतणी गांवांतले आसा तशें आमचे PI DYSP आदले DYSP ऑफिसर आदलो आमचो ZP सदस्य दीपक कालांगुटकर तशेंच बाकीचे जितले हांगा सगळे आर्टिस्ट आसा जावं जितले कलाकार आसा जे आमचे तेंचो आयज सत्कार सोहळा केल्लो आसा तांकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार तशेंच आमचे आख्खे खेळाडू जे भंडारी समाजाचे जावं ते गोंयचे जावं सिंधुदुर्ग जिल्ल्यांतले कितलेशे खेळाडू येयल्ले जावं भंडारी समाजाचे प्रेक्षक जे आसा हांगा येयल्ले आसा जमलेले आसा तांकां खरेंच माय मोगाचो येवकार आयज खूब बरें दिसता येदो व्हडल्यो माचयेर आनी येदो व्हडलो जो ग्रावंड आसा हो ग्रावंड पळोवपाक वचून कारण जेन्ना आमी भितूर सरताले आमी म्हणटाले हांगा ग्रावंड आसतलो काय कितें कित्याक वाट खुबशी ल्हान आसली पण गांवांत जेन्ना पळयलो तो प्रचंड प्रमाणान आयज हो सगळ्या गांवच्या लोकांनी हांगा गांवचे जे भंडारी भाव आसा आमचे मांद्रे भंडारी बॉयज आसा हेंच्यांनी हो येदो व्हडलो ग्रावंड तयार केलो जशें म्हाका महेश बाबानूय फोन मारून सांगलें की आमचो टुर्नामेंट आसा भंडारी समाजाचो टुर्नामेंट आसा आनी ह्या टुर्नामेंटाक तुमी निश्चित येवपाक जाय ते सांगताले की खंय ना खंय आमकां ह्या आमच्या तरणाट्यांक प्रोत्साहन दिवपाक जाय आनी त्याच धोरणां घेवन आमचो प्रशांत बाब जावं महेश बाब हेंच्यांनी दोगांनी म्हाका सांगलें की कशेय भशेन तुमी पावा म्हाका खुबशे कार्यक्रम आसले आतां पासून हांव वचोन आनीक 2 कार्यक्रम आसा आमच्यो मतदारसंघांनी कार्यक्रम आसा पण हांव मुद्दमूच येयलो कारण आमकां आमचे जे भंडारी समाजाचे भाव आसा तांकां सगळ्यांक सपोर्ट करपाक जाय आमकां तांकां एनकरेज करपाक जाय कारण जेन्ना आमी तांकां फुडें व्हरता आमी खुबशे कार्य पळयता आमी फाटीं उरता खुबशे जाण फाटीं उरलेले आसा मात तांकां फुडें व्हरपाचें हें खूब गरजेचें कार्य आसा आनी तेकाच लागून आमी हांगा सगळे जमले म्हाका दिसता सगळे आतां रातचे लेट बसून हांगा येयल्ले आसा ते म्हणजे आमच्या तरणाट्यांक एक युवा पिळगेक खंय ना खंय प्रोत्साहन दिवपाक लागून आनी प्रोत्साहन म्हटल्यार कितें आयज क्रिकेटीचे द्वारे म्हटल्यार क्रिकेट जेन्ना आमी पळयता एकटे येता सगळे आयज तरणाटे आमचे जितले आसा ते सगळे एकटे येयल्ले आसा हांव ओदो मडगांव आसलो ते मडगांवान ते उलयताले की आमी काल खेळटाले म्हणून हांगा येवन खेळटाले म्हणून सो अशें जे हें आसा ते एकामेका कडेन पावता आनी हें म्हाका दिसता मांद्रे जे आमची टीम आसा मांद्रे भंडारी मांद्रे समाजाचे जे जितले बॉयज आसा हेंच्यांनी आयज हें काम करून दाखयल्लें आसा तुमी पळयता आसतले येदो व्हडलो ग्रावंड सहजीक बांदपाक खूब कठीण आनी आमकांय खबर आसा कित्याक आमी पयलींच्यान जेन्ना आमी फुडें वयताले कितेंय टुर्नामेंट करताले कितेंय ऑर्गनायज करता खूब कठिनाई येता फाटीं फुडें खूब जाता पण जे करून फायनल पावयता आनी ह्या क्षणाक आयज तुमी पळयता आसतली फायनल घडटा ही घडपाक लागून प्रत्येक जो भंडारी समाजाचो आमचो जो तरणाटो आसा हेंच्यांनी हांगा वावर दिल्लो आसा हांकां खऱ्यानूच सल्यूट मारपाक सोदता कित्याक आयज शेती जमीन ही सारकें पयल्यारूच कळटा पण आयज एक इंटरनॅशनल ग्रावंड असो दिसून येता आयज तुमी वयरसून सारके लायटी पळयले हांव सामको येता आसतना भितर येता आसतना सारको चकीत जालो की एक डिफरंट प्रकार स्टेडियम टायप क्रिएट केल्लो आसा आनी स्टेडियम टायप हितून हे येदो व्हडलो टुर्नामेंट ऑर्गनायज करप एक खूब मोठी गजाल आसा आनी म्हाका दिसता हें खंय ना खंय फुडें व्हरपाक जाय तशेंच आमचे जेन्ना कितलेशे डिग्निटरीज उलयताले
तेंच्यांनी एक प्रोत्साहन हे केलो सांगले आनी की विधानसभेन बसून मांडपाक जाय ग्रावंडाच्या बद्दल, ह्या ग्रावंडाच्या बद्दल हांगा ग्रावंड खेळपाक ना आसा ते ग्रावंडूय हँडओव्हर दिवंक ना, अशे खुबश्यो गजाली आसा आनी ह्यो हांगाच ना, हे आख्खे गोंयभरान आसा आनी आमी पळयता की आयज स्पोर्टींग जी स्पिरीट आसा म्हणल्यार स्पोर्ट्स स्टारांक आयज खंय ना खंय बरी हे इन्फ्रास्ट्रक्चर मेळोवपाक जाय तो इन्फ्रास्ट्रक्चर मेळना आनी तेकाच लागून हें काम जें आसा हें आमचें आसता जेन्ना आमकां निवडून दिता जावं सरपंचाक निवडून दिता प्रत्येक जाणांचें जें काम आसता की आमी खंय ना खंय प्रोत्साहन फुडें व्हरपाक जाय, आमी डिमांड करपाक जाय, आमी डिपार्टमेंट जावं खंयचे ऑफिसर आसा हेंचे कडल्यान डिमांड करून हें कामां करून काडपाक जाय आनी जे जशें तुमी जें सांगलां हें हांव जे तुमी डिमांड म्हाका सांगलेलो आसा हो विधानसभेन मांडपाचो ह्या येता ते रोखडीच विधानसभा अधिवेशन आसा त्या विधानसभेन मांडपाचो हो जबाबदारी म्हाजी आसा आनी ही जबाबदारी ह्या मांद्रे गांवांत जावं खंयच्याय गांवांनी ज्या गांवांत खरेंच गरज आसा आमच्या तरणाट्यांक खंय ना खंय खेळपाक लागून जावं कितें बाकीचे कितें समस्या आसा त्यो घेवपाक लागून ती आमी मांडटले तशेंच आमी पळयता आमचो मधू भाऊनय खूब कितें कितें सांगलें जे आमकां सदांच सांगीत आसता आमचे खुबशे उलोवप जाता जावं तेय धाडून दिता पण एक सांगपाक सोदता खुबश्यो ज्यो पेंडींग गजाली आसा ह्यो खंय ना खंय घडपाक जाय आमच्या संविधानान आमकां हक्क दिल्लो आसा आनी हो संविधानाचो हक्क जो आसा हो आमी पालन करपाक जाय आमकां जी रिजर्वेशनाच्या हितून कितली खुबशे कितें कितें दिल्लें आसा पण तें खंय ना खंय घडोवन हाडपाक जाय आनी तें घडोवन हाडपाचें काम आमचें आसा ही आमची जबाबदारी आसा प्रत्येक जाणांची जबाबदारी म्हाजी तशी बाकीच्यांची जबाबदारी आसा आनी ती जबाबदारी फुडें व्हरपाचें हेंय कार्य आमचें आसा आनी हें आमी कार्य करून घेतलें कारण आमचो आवाज खंय ना खंय पावपाक जाय प्रत्येक कडेन म्हटल्यार खंय 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 आमी फाटीं उरलेले आसा आनी जे आमकां संविधानान हक्क दिल्लो आसा तो हक्क आमकां पालन जावपाक जाय आनी ही हांव तुमकां खात्री दिवन हें करता की आमकां फुडें जेन्ना जेन्ना विधानसभा अधिवेशन येतलें तेन्ना तेन्ना आमचो कार्य आसतलें हें कशेय भशेन डिमांडान आमी करून घेवपाचें तशेंच आमचे जितले हांगा भाव येयल्ले आसा आयज ते उमेदीन हांगा बसल्या कितलेशे कलाकार आमचे भंडारी समाजाचे जावं बाकीचे जे हांगा येयल्ले आसा आनी हें सगळें घडोवन हाडपाक आयज तेंचो हातभार लागलेलो आसा हो खूब गरजेचो आसा आनी हो हातभार म्हाका दिसता फुडें बसून आमी एकवटान समज भंडारी समाजाचे सगळे एकवटान समज रावले नाल्यार आमचे कोण हातभार करपाक शकची ना आतां खूब कितें कितें जाता खूब कितें कितें घडटा मात अशें समज आमी एकटे येयले आनी अशें समज एकवटान एकजुटीन एक मुठीन आमी समज आवाज काडलो नाल्यार खंय ना खंय असो जो टुर्नामेंट घडला तशें फुडें बसून कितेंय जें काम आसा हें निश्चितपणे घडटलें आतां गेम सुरवात जाता सो चड आनीक वेळ घेयना कारण दोनूय टिमी रावल्ले आसा आनी म्हाकाय मातसो दोन आमचे प्रोग्राम आसा थंयूय म्हाका वचपाक जाय पण खरेंच सगळे ऑर्गनायझर जितले आसा त्या ऑर्गनायझर काळजांतल्यान देव बरें करूं सोदता कॉमेंट्रेटर जो उत्कृश्ट पैकी कॉमेंट्री आयज दिल्या म्हाकाय आवडली कारण खूब कडेन अशें तेणेन पासून सांगलें की आमचे समाजाचे कितलेशे टॉप एंड कॉमेंट्रेटर्स आसा म्हणून तशें आमचे कितलेशे टॉप एंड खूब कडेन आसा आनी हांव सगळ्यांक सांगपाक सोदता की फाटीं सरपाचें ना आमी पासून फुडें जेन्ना सरले तेन्ना आमी फाटलें कांय पळोवंक ना खूब कोण खूब कितें कितें उलयतले पण फाटीं सरपाचें ना प्रत्येक आमचो भंडारी भावांक हांव सांगपाक सोदता आमी कितें थारयलें नाल्यार तें करून दाखोवपाची ही आमची शे आसपाक जाय आनी म्हाका दिसता ही प्रत्येक भंडारी समाजाच्या भंडारी भावांची शे आसतली तशेंच म्हाका हांगा आपयलो म्हणून आमचे जे मांद्रे भंडारी बॉयज जे आसा तांकां खरेंच काळजांतल्यान देव बरें करूं म्हणून सोदता आनी तशेंच फूल आख्खे हांगा जमल्या आनी तेंच्यांनी म्हाजी दोन उतरां आयकली म्हणून देव बरें करूं जय भंडारी जय गोंय थँक्यू Thank you, sir. Thank you very much. Back live with the game. Habib Salgaonkar along with Babul Naik. In fact, Babul Naik on strike. Rohan Salgaonkar from the far end. One without loss. First over in progress. Good delivery down the ground. Oh, that man at mid-off. And that will be a boundary. First boundary of this mega final. Score moves on to 5. Rajesh Waingankar winning the toss, deciding to bowl first. Rajesh Waingankar, one of the big names in Goa. 14 centuries to his name. Nobody in Goa has done it. That magnificent feat of 14 centuries. Reverse sweep, missed. Dot delivery. Baban also spoke to me at the toss, thinking about 65-70 kind of a total in this night sky.
That's big on the bounce to Mahesh, and will just be a single down at deep mid wicket. After the completion of the first over, it's 6. 6 without loss after 1. And over to you, Mr. Sameer Pandre. धन्यवाद श्याम. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय व ज्याची प्रतीक्षा तमाम क्रिकेट रसिकांना होती त्या क्रिकेट रसिकांच्या मनांची शांती निर्माण करणारा असा हा अंतिम फेरीचा थरार आपण अनुभवतोय. भंडारी समाजाची एकजूट दर्शवणारी अशी ही मानाची, अभिमानाची, गौरवाची आणि भंडारी समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी गोवा राज्याची एक प्रतिष्ठेची अशी समाज बांधवांना एकसंघ करून घेतली जाणारी ही क्रिकेट स्पर्धा याच्यासाठी केला होता अट्टहास शेवट गोड व्हावा आणि तोच शेवट गोड होण्याच्या दृष्टिकोनातनं गेले 2 दिवस ज्या स्पर्धेचा अनुभव आपण घेतोय, आज अंतिम दिवस आणि अंतिम सामना महत्त्वपूर्ण या ठिकाणी भारतीय स्ट्रायकर्स विरुद्ध माहुली सातेरी युवराज स्पोर्ट्स वेंगुर्ला या 2 संघादरम्यान. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 6 धावा धावफलकावर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी महेश गोलंदाजीवर सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू वेट अलाउंड द कार्पेट जमिनीलगत घरंगळत अगदी जातोय तो मिड विकेट क्षेत्रात व जोपर्यंत क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती होते, चॅलेंज षटकाची सुरुवात दुहेरी धावांनी बबल नाईक हा फलंदाज करतोय. महत्वपूर्ण चॅलेंज षटक ज्या षटकामध्ये 16 धावांचं आव्हान फलंदाजांना असेल आणि त्या 16 धावांपासून वंचित ठेवण्याच्या या ठिकाणी प्रयत्नशील युक्तिवादामध्ये या ठिकाणी सफल होतोय की नाही पाहायचंय गोलंदाज महेश साखळकर. गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या हाताकडून. ओव्हरपेच चेंडू, सुरेख असा फटका. यावेळी चेंडूचा प्रवास एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने होतोय. अनंत मांजरेकर क्षेत्ररक्षक आपल्या स्क्रीनवर येतोय. चेंडू अडवून झपकन चेंडूची फेक करतोय तो गोलंदाज महेशच्या दिशेनं. बबलच्या खाती मिळत आहेत त्या 2 धावा व या दुहेरी धावांनी वेंगुर्ला संघ परावर्तित होतोय. दुहेरी आकड्यात तो 10 धावा बिनबाद. दुसरं षटक प्रगतीपथावर मैदानावर या ठिकाणी गोलंदाज महेश याच्या करवी. हे अर्थातच या ठिकाणी भारतीय स्ट्रायकर्स संघाच्या वतीनं. ओव्हरपेच चेंडू, देखण्या असा फटका. चेंडूचा प्रवास मिड विकेटला होतोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. बघता बघता डीप मिड विकेट सीमारेषा पार करत बबल नाईकच्या बॅटमधनं आकर्षक असा चौकार हा निघतोय. 4 धावांनी 3 चेंडूंमध्ये 8 धावा ह्या पूर्ण केल्यात. आता उर्वरित 3 चेंडूंवर अजूनही 8 धावांची आवश्यकता. चॅलेंज षटकामध्ये अधिक 8 धावांचा बोनस प्राप्त करण्यासाठी, तर ज्या धावा जमा झाल्या त्यातील धावा वजा करण्यासाठी या ठिकाणी त्या 8 धावांपासून रोखण्याची गरज गोलंदाजी करणार गोलंदाज महेश याला. 14 धावा धाव फलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. ओव्हरपेच चेंडू, देखण्या फटका. बबल स्वतःला स्थिर स्थावर करतोय या मैदानावर. चेंडूचा अंदाज घेतोय. चेंडूला डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी पाठवतोय. 4 चेंडूंवर धावा होत आहेत त्या 14. निश्चितपणे बबल नाईक नावाचं वादळ या नीरव अशा शांततेमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या अजूनही खेळ बाकी. या षटकातील गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी महेश सज्ज होतोय. यावेळी सुरेख असा फटका, मात्र फटका झेलात परावर्तित होतोय. ज्या बबलकडनं आशा अपेक्षा होत्या त्या आशा अपेक्षांना कुठेतरी सुरुंग लावताना भारतीय स्पोर्ट्स संघाकडनं या ठिकाणी अप्रतिम अशी कामगिरी करताना सुरुवातीच्या 4 चेंडूंवर जरी 14 धावा मी खर्च केल्या तरी बबल नाईक हा फलंदाज ज्याच्यामध्ये एक हाती सामना संपविण्याची क्षमता, त्या बबलला बाद करण्यात यशस्वीता प्राप्त होते ती महेश साखळकरला. पहिला हादरा वेंगुर्ला संघाला बसतोय आणि पहिली सफलता भारतीय स्ट्रायकर संघाला प्राप्त होताना पहिल्या सफलतेसाठी या ठिकाणी धावा मोजाव्या लागतायत. त्या 20 बाद होऊन बबल मैदानाच्या बाहेर व बबलची जागा करण्यासाठी प्रतीक गवंडे नामक फलंदाज याची वर्णी ही मैदानावर लागते. 5 चेंडूंवर आतापर्यंत 14 धावा झळकवल्या जात आहेत. या चेंडूवर जर 2 धावा घेतल्या गेल्या तर अधिक 8 धावांचा बोनस. मात्र जर 2 धावांपासून रोखलं गेलं तर जेवढ्या धावा जमविल्या जातील त्या निम्म्या धावा या षटकामधील कमी केल्या जातील. अति महत्वपूर्ण या सामन्याच्या दृष्टिकोनातून हा चेंडू असेल. गोलंदाज महेश याच्या करवी आणि या चेंडूचा सामना करण्यासाठी प्रतीक गवंडे नामक फलंदाज हा मैदानावर सज्ज होतोय. 20 धावा एका आकड्याच्या मोबदल्यात. पंच अमेय नाईक यांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करताना गोलंदाज महेश साखळकर हा गोलंदाज दिसतोय. सुरेख असा चेंडू, फुलर लेन पद्धतीचा चेंडू. दाद मागितली होती ती झेलचीसाठी, मात्र यष्टीरक्षक पुनाजी कलगुटकर सांगतोय जरूर आवाज आला होता परंतु तो आवाज होता फलंदाजाच्या हातची बॅट ही जमिनीला या ठिकाणी स्पर्श करताना त्यातून ध्वनी निनादला होता.
त्यामुळे झेलचीतच्या धोक्यापासून प्रतीक वाचतोय. 14 धावा या षटकामध्ये झळकवल्या गेल्या, मात्र नियमावलीनुसार त्यातील 7 धावा या वजा होत आहेत. म्हणजे आता वेंगुर्ला संघाची धावसंख्या ही 13 धावांवर विसावलेली आपण 2 षटकांच्या सांगते अखेर पाहतोय. सुरुवातीच्या 4 चेंडूंवर 14 धावा ज्यावेळी कुठल्या गेल्या त्यावेळी वाटलं होतं की बबल नाईक 2 चेंडूंवर 2 धावांचं आव्हान पूर्ण करेल, मात्र फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला सजविण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. मिड ऑफच्या दिशेनं झेल टिपला जातोय. तेथून कलाटणी या सामन्याला या क्षणाला मिळतंय आणि त्यामुळेच कमी झालेल्या धावसंख्येतील या ठिकाणी 7 धावांचं आव्हान हे निश्चितपणे वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी हे घातक ठरतंय, एवढं मात्र नक्की. डावातील तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन सज्ज बॅट्समन चॉईस पॉवर प्लेच्या नियमावलीसाठी सदरचं षटक घेण्यात आल्याचा निर्वाळा पंचांकडनं येतोय. ज्या षटकामध्ये अनुमती असेल ती अर्थातच या ठिकाणी भारतीय स्ट्रायकर्स क्रिकेट संघाला 3 क्षेत्ररक्षकांना सीमारक्षक म्हणून तैनात ठेवण्याची आणि या नियमावलीसह सजवलेल्या विखुरलेल्या क्षेत्ररक्षक रोरचनेसह अष्टपैलू असा खेळाडू गोवा राज्याचा आमचा भंडारी बांधव तो म्हणजे रोहन साळगावकर वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक फेकण्यासाठी दूरवरनं सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज तो अभि साळगावकर. 2 षटकांचा खेळ समाप्त, 13 धावा या धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज, पहिला चेंडू ओव्हरपेच पद्धतीचा. यावेळी मात्र आपले हात खोलतोय, आपल्या बाहूंना चेतना देतोय तो फलंदाज अभि साळगावकर. चेंडूचा प्रवास हा डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे या ठिकाणी चौकारासाठी घडवितोय व 4 धावांनी रोहनचं स्वागत करत एकंदर सांघिक धावसंख्या धावफलकावर 17 धावांवर ही परावर्तित होते. अभिला कार्य करावं लागेल, या मैदानावर खेळावं लागेल, तर दुसऱ्या बाजूनं नेटानं प्रतिकार अपेक्षित तो. अर्थातच या ठिकाणी भारतीय स्ट्रायकर संघाकडनं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यावेळी मनसुबे आखले होते प्रतिस्पर्धी संघाला 60 ते 65 धावात रोखण्याचे आणि त्या मनसुब्यावर पाणी फेडण्याची कामगिरी करताना अभि साळगावकर दिसतोय. याही वेळी या ठिकाणी स्वतःसाठी जागा निर्माण करत या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाजाच्या मनात नक्की काय चाललंय हे हेरतोय गोलंदाज रोहन साळगावकर आणि त्याच्या विपरीत कामगिरी करणारी या ठिकाणी लक्षवेधी गोलंदाजी तो साकारतोय. 17 धावा धावफलकावर एका कड्याच्या मोबदल्यात. परला रोहन सज्ज, यावेळी चेंडू डाव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा अनुभवी पंच मुन्ना दाभोलकर यांचा इशारा वाईडचा येतोय. एक अवांतर धाव क्रिकेटमध्ये याला सनड्रीज म्हटलं जातं, ती अवांतर धावसंख्या आपलं खातं खोलतंय व एका अवांतर धावेच्या सहाय्यानं सांघिक धावफलक 18 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. वेंगुर्ला संघ परत एकदा फटका मोठा तोलवायचा होता. लेमन कट पद्धतीचा प्रकार या मैदानावर आपण अनुभवतोय. थेट फेक यष्ट्यांचा वेध घेणारी जरूर झाली होती, मात्र दक्ष नजरेने नटलेले अनेक सामन्यांमध्ये पंचगिरीचा अनुभव असलेले पंच या ठिकाणी सांगतायत अमेय नाईक की सरळ फेकीमुळे या ठिकाणी वादाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तिसऱ्या पंचांची मदत ही घेतली जाते. शारीरिक भाषा गोवा संघाच्या खेळाडूंची सांगते की प्रतीक गवंडे हा एकेर धावेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यास कदाचित यशस्वी ठरलाय, कारण तीच शारीरिक भाषा व्यक्त केली जाते. मात्र खातरजमा करण्यासाठी या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत ही घेतली जाते. तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी फलंदाज नाबाद असल्याचा येतोय. अभि साळगावकरला मिळते ती एकेरी धाव मिळते ती वेंगुर्ला क्रिकेट संघाला. एक भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा, या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठी नियोजनासाठी अनेक हात एकवटलेले आपण पाहिले आणि त्याच एक हातातील एक हात म्हणजे सन्माननीय गोपाळजी गडेकर साहेब. आपणास विनंती आहे कृपया संजय नागवेकर यांच्याशी आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. सन्माननीय गोपाळजी गडेकर, आपणास विनंती आहे या ठिकाणी एक कॉल करून आपण संजयजी नागवेकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन साळगावकर सज्ज. मैदानावर जाऊया सामना करण्यासाठी प्रतीक गवंडे हा स्ट्राईकला. ओव्हरपिच चेंडू देखण्या असा फटका संगम होतोय या ठिकाणी चेंडू व फळीमध्ये आणि हाच संगम षटकाराचे पडसाद निनादतोय. षटकारावर शिक्कामोर्तब होतोय. प्रतीक गवंडे एका आकर्षक अशा षटकारानं या षटकामध्ये धावां
तिसऱ्या षटकात धावांचं पाहू शतक हे बघता बघता धावफलकावर वेंगुर्ला संघाचं झळकलेलं दिसतंय. एक मोठा फटका, त्यानंतर एका चांगल्या फलंदाजाची निशाणी म्हणजे मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता गोलंदाजाच्या मनात जे इच्छित आहे त्याच्या विरुद्ध कामगिरी करायची. चेंडू जमिनीलगत घरंगळत टोलविला जातोय, तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला व जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतोय प्रतीक लिलया आपली पावलं ही नॉन स्ट्राईक एंडला वळवतोय. याचाच अर्थ एकेरी धाव 26 धावा या धावफलकावर. रोहन गोलंदाजी मार्कवर सज्ज विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत देखण्या फटका. आपल्या स्क्रीनवर एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षण होतोय. एकेरी धाव अभि साळगावकरच्या खाती प्राप्त होते. खेळ समाप्त होतोय तो 3 षटकांचा आणि 3 षटकांच्या सांगतेखेरीज नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर जे निमंत्रण दिलं गेलं वेंगुर्ले क्रिकेट संघाला त्या निमंत्रणाचा बरखुबीने स्वीकार करताना 3 षटकांच्या सांगतेखेरीज प्रति षटकामागे 9 धावांच्या धावगतीनं 27 धावा एका कड्याच्या मोबदल्यात या धावफलकावर या ठिकाणी माहुली सातेरी युवराज स्पोर्ट्स वेंगुर्ला संघ विसावताना आपण पाहतोय. 3 दिवसांचा हा या स्पर्धेचा प्रवास, मात्र या 3 दिवसाचा प्रवास सुलभ सुखकर होण्यासाठी गेले 2 महिने अविरतपणे कार्यकर्ते झटले. सन्माननीय महेशजी कोनारकर, सन्माननीय बाळा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना साथ मिळाली ती संजू नागवेकर यांच्या अनुभवाचे. आणि मांढरे गावातील अनेक नवतरुण भंडारी समाजाचा झेंडा या ठिकाणी निश्चितपणे रोवण्यासाठी कार्यरत राहिलेले आणि त्यांच्या अथक अशा परिश्रमाचं चीज झालेलं आपण पाहतोय. गोवा राज्यातील एका प्रतिष्ठेच्या एका सन्मानाच्या क्रिकेट स्पर्धेची सांगता या सामन्यानं निश्चितपणे होईल. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी बदल केला जातोय. गोलंदाज या ठिकाणी पुनाजी कलंगुटकर यांची वर्णी ही मैत्रावर लागते. सन्माननीय प्रशांत उर्फ बाळा नाईक, सन्माननीय महेशजी कोनारकर, सन्माननीय संजयजी नागवेकर, सन्माननीय गोपाळ गडेकर, सिद्धू साळगावकर, हरीश कोनारकर, आर्यन कोनारकर, सनील पालयेकर, ऋषिकेश किनेळकर आणि अंबाजी कोनारकर सारखे कार्यकर्ते या स्पर्धेच्या मेहनतीमध्ये निश्चितपणे प्रामुख्याने उल्लेखनीय बजावणारे असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्या भंडारी समाजाची एकजूट, भंडारी समाज एक संघ झाल्यानंतर काय करामत करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवतोय. गोलंदाजी मार्कवर पुनाजी कलंगुटकर वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी महत्वपूर्ण 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकला अर्थातच या ठिकाणी अभि साळगावकर तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज प्रतीक गवंडे हे जोडी मैदानावर. कार्यरत असलेल्या फलंदाजांना या ठिकाणी निश्चितपणे लगाम घालण्यासाठी पुनाजी कलंगुटकर हा गोलंदाज. पहिला चेंडू या ठिकाणी इनसाइड आउट पद्धतीने स्वतःसाठी जागा निर्माण करत टोलविण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न अभिचा असफल ठरतोय. यष्टीमागे यष्टीरक्षक राजेश वांगणकर हा निश्चितपणे एक बहारदार असा खेळाडू काहीसा कानमंत्र पुनाजी कलंगुटकरला देतोय आणि त्यानंतर पुनाजी स्वतःला सावरत परत एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. 27 धाव फलकावर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न असफल होतोय. चेंडू यष्टीरक्षकाला निश्चितपणे चकवतोय. जोपर्यंत या ठिकाणी वायरिश गलीला बॅकअप केलं जात आहे. 22च्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात निघते ती एकेरी धाव. ज्या एकेरी धावेने धावफलक वाढतोय तो 28 धावांवर. धावा कशाही येवोत, भले फलंदाजाच्या बॅटमधनं येवोत, गोलंदाजाच्या चुकीमुळे येवोत अथवा क्षेत्ररक्षकाच्या दिरंगाईमुळे येवोत, ज्या धावा निघतील त्या धावा वेंगुर्ले संघाला महत्वपूर्ण ठरतील आणि त्याच धावांच्या शोधार्थ एकेरी धाव ही धावफलकावर. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न असफल ठरतोय. उजवी यष्टी वाकवली जाते. ज्या प्रतीक गवंडनं एक षटकार टोलवत आशा पल्लवित केल्या होत्या त्या आशा आकांक्षेना सुरुंग लावणारा पुनाजी कलंगुटकरचा चेंडू अनुभवाची प्रचिती देतोय. मैदानाच्या बाहेर व प्रतीकची जागा घेण्यासाठी क्वालिफायर 2च्या सामन्यामध्ये ज्यानं रंग आणला, बहार आणला, वेंगुर्ले संघाचं आव्हान जिवंत ठेवलं, तो 36 धावांची लयलूट करत सामनावीर या पारितोषिकाचा मानकरी ठरणारा या ठिकाणी गजानन सूर्याजी याची वर्णी मैदानावर लागते. 28 धावा
धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात सफलता प्राप्त पुनाजी कलंगुटकर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं सज्ज होतोय पुढील चेंडू फेकण्यासाठी. यावेळी गजाचा प्रयत्न होता, आल्या आल्या मोठा फटका टोलवायचा, मात्र फलंदाजाच्या मनात नक्की काय विचार चाललेत हे हेरतोय गोलंदाज पुनाजी कलंगुटकर आणि त्या विचारांना या ठिकाणी कुठेतरी आवर घालणारा एक धीम्या गतीचा अनुभवाने परिपक्वतेने नटलेला चेंडू हा फेकला जातोय. 28 धावा धावफलकावर गडी बाद होत आहेत. ते 2 डावातील चौथं षटक प्रगतीपथावर पुनाजी कलंगुटकर समयोचित मारा करताना गोलंदाजी मार्कवर. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू केवळ दिशा दिली जाते, चेंडूला या ठिकाणी मिड विकेटला पाठविलं जात आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला सीमारेषेच्या अलगत रोहन करवी होत चेंडूची परती पुनाजी कलंगुटकरच्या दिशेनं. एकेरी धाव, ज्या एकेरी धावेने धावफलक वाढतोय तो 29 धावांवर. चौथं षटक प्रगतीपथावर 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सलामीचा फलंदाज अभि साळगावकर धावांसाठी संघर्ष हा निश्चितपणे करताना दिसतोय मैदानावर. ओव्हरपिच पदाचा चेंडू मोठा फटका टोलवायचा होता, प्रयत्न फसतोय. परत एकदा अभिला धाव जमविण्यात असमर्थता प्राप्त होते. कंजूशी असं षटक गोलंदाज पुनाजी कलंगुटकर याचं केवळ 2 धावा खर्च करत 1 सफलता प्राप्त करणारं समाप्त होतंय. 4 षटकांचा खेळ या डावातील या ठिकाणी बघता बघता संपुष्टात येतोय आणि नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय योग्यतेत वळविताना या ठिकाणी बारदेश स्ट्रायकर संघाचे गोलंदाज जे शिलेदार म्हणून कार्यरत आहेत ते शिलेदार मात्र आपल्या संघाचं संरक्षण करताना मैदानावर अवघ्या 29 धावा खर्च करतायत, 2 सफलता प्राप्त करतायत. येणारे 24 चेंडू, त्या 24 चेंडूंमध्ये नक्की काय दडलंय, काय गुपित सामावलंय, त्या 24 चेंडूंवर या ठिकाणी धावांसाठी संघर्ष करणारा अभि साळगावकर स्वतःचा जम बसवतोय का? गजा सूर्याजीकडनं तोडफोड फटकेबाजी होते का? की सुरुवातीच्या 4 षटकात जो पाया रोवला गेलाय त्या पायावर कळस रचण्यासाठी एका मर्यादित धावफलकापर्यंत रोखण्यात गोलंदाजांना यशस्वीता प्राप्त होईल का? या सर्व निरुत्तरित प्रश्नांची उत्तरं सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय व त्यांचा आवाज अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते मर्यादित राहिला नाही, गोवा राज्यापुरते मर्यादित राहिला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची, संपूर्ण भारतातील प्रतिष्ठेची स्पर्धा सुप्रीमो चषक, त्या सुप्रीमो चषकामध्ये ज्यांचा आवाज निनादला ते आमचे भंडारी बांधव सन्माननीय बादल चौधरी यांच्या हाती या सामन्याची सूत्र देतोय व या स्पर्धेमध्ये आपली सर्वांची रजा काही क्षणापुरती घेतोय. धन्यवाद. धन्यवाद समीर. उपस्थित सगळ्या क्रिकेट रसिकांका सस्नेह जय भंडारी. देव बरे करो म्हणता आणि सगळ्यांका घेऊन जाता मैदानाच्या दिशेन मांद्रे भंडारी बॉयज आयोजित भंडारी चषक 2024 या स्पर्धेचो महाअंतिम सामनो दी ग्रेट ग्रँड फिनाले. कोण असतलो 2,22,222 रुपयांचो मानकरी आणि आज कोणाक 1,11,111 रुपयांवर समाधान मानूचा लागतला ता ठरवणारो ह्यो अंतिम सामनो. या अंतिम सामन्यात टॉस जिंकलो बारदेश स्ट्रायकर संघान, घेतलो फिल्डिंगचो निर्णय आणि पहिल्या 4 ओव्हरीमध्ये ह्यो निर्णय अगदी सार्थ ठरवलो बारदेश स्ट्रायकर संघाच्या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी. 5व्या ओव्हरीची सुरुवात, त्यानंतर फसलेलो फटको क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एका महत्वाच्या विकेटचा पतन. 30रो खेळाडू तंबूच्या दिशेन. तो मर्यादित नाही असा अशी अनेक मैदाना या भंडारी बांधवांनी गाजवलेली असत. 5व्या ओव्हरीच्या 4 चेंडूची सांगता आणि धावसंख्या फक्त 31 रन्सावर. 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात बाद झाले फलंदाज अभि साळगावकर 7 रन्सावर, बबल नाईक 19 रन्सावर आणि प्रतीक गवंडे 7 रन्सावर. मैदानावर जमलेली जोडी
गजा सूर्याजी आणि सँडी कुंडेकर. या स्पर्धेच्या निमित्तानं सँडी कुंडेकर सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचो अष्टपैलू आविष्कार या स्पर्धेत परत एकदा आपल्या जुन्या फॉर्म मध्ये दिसलो. आज संघ अडचणीत असताना संदेशला ही कामगिरी परत एकदा करूची लागतली. बॉलिंग मार्कवर महेश जो मलिंगा या टोपण नावान प्रसिद्ध आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाच्या उरात धडकी बनवणारो गोवा राज्याचो हे गुणवान खेळाडू. सांगता झाली 5व्या ओव्हरीची. धावसंख्या 3-3-3, 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तर या भंडारी समाजान गाजवलेली अनेक क्षेत्र असत. खास करून शिवाजी महाराजांच्या आरमारात मायनाक भंडारी नौदल प्रमुख म्हणून कार्यरत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार मायनाक भंडारी यांनी कित्येक वर्ष सांभाळला. फक्त सांभाळला नाही तर गाजवला सुद्धा. त्याचबरोबर नाट्य क्षेत्रामध्ये अभिनय क्षेत्रामध्ये सुद्धा या भंडारी बांधवांनी विशेष कामगिरी केली. टीव्हीवर आणि अनेक चित्रपटांमध्ये ज्यांका आपण बघितले ते नाना पाटेकर, राजा मयेकर, मच्छिंद्र कांबळी, सतीश पुळेकर, स्नेहल भाटकर, रमेश भाटकर हे सगळे भंडारी कलाकार. आणि सध्या गाजत असणारे मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर हे सुद्धा भंडारी. क्रिकेटचा मैदान भंडारी खेळाडून सुद्धा पूर्ण होऊ शकणार नाही आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय मांजरेकर, पद्माकर शिवलकर, रामनाथ पारकर हे सुद्धा भंडारी खेळाडू. नृत्य क्षेत्रात पार्वती कुमार, महान चित्रकार मुरलीधर आचरेकर, महान चरित्रकार धनंजय कीर, इंग्रजी आमदानीतील प्रमुख समाज धुरीण राव बहादूर सी.के. बोले आणि पतित पावन मंदिरासाठी आणि दादरच्या हिंदू स्मशानभूमीसाठी जागा देणारे भागोजी बाळाजी कीर हे सुद्धा भंडारी ज्ञाती बांधव. अशा भंडारी समाजातल्या अनेक नररत्नांनी आणि नारीरत्नांनी ह्यो भंडारी समाजाचो झेंडो वेगवेगळ्या क्षेत्रात तेजान तळपत ठेवलो. आज मैदानावर वेंगुर्ला संघाचो झेंडो किती तळपतलो ह्यो ठरवणारो ह्यो सामनो असा. दुसऱ्या बाजून या सामन्यात बारदेश स्ट्रायकर संघ टॉस जिंकान घेतलेलो निर्णय अगदी सार्थ ठरवताना, कारण बॉलिंग मार्कवर पुनाजी कणगुटकर नावाचा वादळ आणि या वादळात आतापर्यंत वेंगुर्ला संघाचे 4 मोहरे रणांगण गाजवणाऱ्या आमच्या भंडारी बांधवांबरोबरच हुतात्म्यांमध्ये सुद्धा भंडारी बांधवांचं नाव खूप आदरान घेतलं जातं. 1942च्या स्वातंत्र्य आंदोलनात पालघर येथे झालेल्या स्वातंत्र्य युद्धामध्ये 5 स्वातंत्र्य सैनिकांपैकी 3 स्वातंत्र्य सैनिक जे हुतात्मे झाले ते भंडारी समाजाचे होते. आणि या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करणारे देशभक्त सखाराम भिकाजी पाटील हे सुद्धा भंडारी समाज बांधव. अशी अनेक क्षेत्र जी आमच्या भंडारी समाजाने गाजवली आणि याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आणि गोवा राज्यातल्या भंडारी बांधवांना एकत्र आणण्यासाठी मांद्रेम भंडारी बॉयज आयोजित भंडारी चषक 2024 या स्पर्धेचा हे आयोजन. 6व्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. पुनाजी कणगोटकर पहिले 3 चेंडू निर्धाव. या 3 निर्धाव चेंडूमध्ये एक महत्वाची विकेट सफलता आपल्या संघासाठी पुनाजी मिळवून दिली. फटको तर सुंदर, फिल्डर चेंडूच्या खाली, महेश चेंडूच्या मागे आणि अजून एका विकेटचा पतन. या पूर्वीच्या सामन्याचा हिरो राजन केरकर उर्फ डिक्की या सामन्यात 0 तंबू
राजन केरकर बाद झाल्यानंतर संघाची सूत्र सांभाळण्यासाठी जितेंद्र नागोजी, जबाबदारी जितेंद्रला पार पाडूची लागतली कारण संघ असा अडचणीत. एका बाजून संदेश कुंडेकर, एका बाजून जितेंद्र, बॉलिंग मार्कवर पुनाजी कणगोटकर. आज पुनाजीचा कौतुक करण्यासाठी शब्द कमी पडतले. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव असणारो खेळाडू आणि का आपल्यासाठी आपले संघ सहकारी आपले वाट बघत थांबत असतात. का आपण गोवा राज्यातल्या महागड्या खेळाडूमध्ये आपली गणना केली जाता. का आपण गोवा राज्यातल्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर असो. ह्या सगळ्या मैदानावर पुनाजीन सिद्ध केला. अजून एक उडालेलो कारंजो, अजून एका विकेटचा पतन. पुनाजी कणगुटकरचा कौतुक करण्यासाठी त्याची कामगिरी फक्त साजेशी असतली. थांब डीजे थांब. 2 बाद 33 अशा स्थितीत पुनाजी कणगुटकर बॉलिंग मार्कवर इलो आणि त्यानंतर त्यांनी संघाची केलेली स्थिती 3 बाद 33, 4 बाद 33, 5 बाद 33 आणि या षटकामध्ये पुनाजीन विकेट मिळवले 3, धावा खर्च केले 0. संपूर्ण स्पर्धेत 3 विकेटची मेडन ओव्हर. एकदा टाळी वाजव या पुनाजी कणगुटकर साठी. दोन ओव्हरीत फक्त 1 रनचा खर्च आणि 4 मोठे सफलता. मैदानावर सातेरी माऊली युवराज स्पोर्ट्सचे बॅटर जणू काय प्रतिस्पर्धी संघात कॅचिंगची प्रॅक्टिस देताना वारंवार मोठ्या फटक्याच्या नादात आणि मोठ्या फटक्याच्या मोहात पहिला सर्कल क्लिअर करून सीमारेषेवरच्या क्षेत्ररक्षकांच्या हातात साधे सोपे झेल देऊन परतताना या जोडी काहीतरी कमाल करूची लागतली. रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळे नॉन स्ट्रायकर एंडवर. आणि सँडी कुंडेकर मॅन फ्रॉम दाबोली स्ट्रायकर एंडवर. पहिल्या दिवसात घुंगरून म्हणजे गौरेश नागवेकरने या स्पर्धेत मेडन ओव्हर टाकण्याचा पराक्रम केलो. मिडॉनच्या दिशेने फटको सँडी कुंडेकरचा फक्त 1 रन. बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत थोडसं बदल. पंचांचो इलो इशारो नो चेंडूचो आणि जसा आपण सकाळी ऐकलेला नो चेंडू कधी एकटो येणार नाही. गोव्याच्या किनारपट्टीवर हातात हात घालून फिरणाऱ्या रशियन जोडप्यासारखो तो येता जोड्यान बरोबर फ्री हिट घेऊन. पंचांचो त्या फ्री हिटचो इशारो मैदानावरचे पंच मुन्ना दाभोलकर, अमेय नाईक सर आणि आमचे तिसरे पंच रमेश अंदुर्लेकर सर. यापैकी रमेश अंदुर्लेकर सर, अमेय नाईक सर हे 2 GCA पॅनलचे पंच. पण दुसरे आमचे तिसरे पंच मुन्ना दाभोलकर सर ज्यांच्यासाठी सध्या तरी प्रमाणपत्राची गरज नाही कारण त्यांचा अनुभव ह्याच मोठा प्रमाणपत्र. फ्री हिटचो चेंडू गौरेश कांबळीसाठी. या फ्री हिटच्या चेंडूवर बॅक टू द बॉलर 1 रन्स मिळवणारो हे फटको होतो. एकेरी धावेनिशी धावसंख्या 35 रन्सावर. एकेका रन्सासाठी संघर्ष. ज्या 36 धावसंख्या 36 सातेरी माऊली युवराज स्पोर्ट्स संघान यापूर्वीच्या सामन्यात अगदी धावांचो रतीब घातलो, धावांचो डोंगर उभो केलो, 80च्या पार धावा उभी केली. तो सातेरी माऊली युवराज स्पोर्ट्स संघ यावेळी या सामन्यात प्रत्येक धावेसाठी संघर्ष करताना. कारण कौतुक असा बारदेस स्ट्रायकर संघाचा अगदी टप्प्यावरची सिक्क्याची गेंदबाजी ज्याका म्हटली जाता, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, क्षेत्ररक्षकांची मिळालेली साथ, उडालेलो प्रत्येक कारंजो, उडालेलो प्रत्येक झेल बारदेस स्ट्रायकर संघाच्या क्षेत्ररक्षकांन अगदी चांगल्या प्रकारे टिपलो. आणि त्यामुळेच क्षेत्ररक्षकांका गोलंदाजांचो पाठीराखो म्हटलो जाता. आणि जेव्हा ह्यो पाठीराखो बॉलरच्या मागे खंबीर उभो असता तेव्हा गोलंदाजाची कामगिरी सुद्धा वाखाणण्याजोगी. आज बारदेस स्ट्रायकर संघाच्या गोलंदाजांच्या पाठीमागे त्यांचे क्षेत्ररक्षक पाठी राख्याप्रमाणे उभे राहिले. पण ह्यो सामनो जरी लो स्कोरिंगचो झालो तरी तो एकतर्फी कदापि होऊचो नाही. दोन्ही संघात एकापेक्षा एक मातब्बर खेळाडूंची भरणा आणि त्यामुळे ह्यो सामनो नक्की रोमहर्षक होतलो. धावसंख्या 38 6 गड्यांच्या मोबदल्यात. नामदेव बॉलिंग मार्कवर. मिडॉनच्या दिशेने सँडी कुंडेकरचा फटको. पहिल्या टप्प्यानंतर थेट फिल्डरच्या हातात 1 रन्सावर समाधान. सँडी कुंडेकर, गौरेश कांबळे लांबलचक फटक्यासाठी प्रसिद्ध असणारे खेळाडू
पण सकाळच्या दुपारच्या उन्हामध्ये तापलेल्या खेळपट्टीवर या फलंदाजांनी अगदी सहज फटकेबाजी केली. पण संध्याकाळच्या सत्रात खास करून मैदानावर जेव्हा फ्लड लाईट्स चालू केले गेले त्यानंतरचा क्रिकेट मात्र थोडासा थंडावलेला. स्कूप करण्याचा प्रयत्न होतो श्रीलंका संघाच्या दिलशान तिलक रत्नेचा हे पेटंट शॉट. असफल प्रयत्न गौरेश. तो धावसंख्या स्थिरावलेली 39 बाद. 7व्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. शेवटच्या अगदी काही चेंडू बाकी आणि या शेवटच्या अगदी 7 चेंडू मध्ये किमान 3-4 मोठे फटके गरजेचे असतले. गौरेश फटको तर मोठो असा आवाज मोठो होईल पण रन फक्त एकेरी धावेनिशी. 7व्या ओव्हरीची सांगता आणि 7 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 रन्सावर. 6 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा. ज्याप्रमाणे आपण क्रिकेटच्या मैदानावर लेग स्पिन, ऑफ स्पिन, गुगली अशा वेगवेगळ्या प्रकारचे गोलंदाज बघतो, भंडारी समाजामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे काही पोटभेद असत. आणि भंडारी समाजात कित्ते भंडारी, हेटकरी भंडारी, खळे भंडारी, गावड भंडारी, चौधरी भंडारी, देवकर भंडारी, मोरे भंडारी, शेषवंशीय उर्फ शिंदे भंडारी असे काही प्रमुख भेद. आणि हे भेद त्यांच्या वेगवेगळ्या व्यवसायांवरून, कदाचित त्यांच्या आडनावावरून, त्यांच्या गावांवरून किंवा त्यांच्या नावावरसून पडलेले. पण असे वेगवेगळे भेद जरी असले तरी सुद्धा हे सगळे भंडारी आपापसात अगदी चांगल्या प्रकारे मिळून मिसळून गेलेले. आणि त्यामुळे हे सगळे भंडारी अगदी गुजरातच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत पसरलेले हे भंडारी समाज बांधव, समुद्रावर अधिराज्य गाजवणारे हे भंडारी बांधव, छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार सांभाळणारे हे भंडारी बांधव आणि आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आणि गोय राज्यातल्या क्रिकेटचा मैदान गाजवणारे हे भंडारी बांधव या स्पर्धेच्या निमित्ताने एकमेकांच्या समोर निमित्त मांद्रेम भंडारी बॉयज आयोजित भंडारी चषक 2024 ची ही स्पर्धा. शेवटच्या षटकाची जबाबदारी राजेश बॉलिंग मार्कवर, राजेश वांगणकरवर जबाबदारी कॅप्टनने दिली. शेवटच्या ओव्हरीची सन्मानजनक धावसंख्या अपेक्षित असलेली सातेरी माऊली युवराज स्पोर्ट संघाकडून गौरेश फटको लॉंगॉनच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार. आश्चर्य, नवल की चमत्कार, सामदाम, दंड आणि भेद. आपण बोला तो बोला 50 तोला. संतोष मरियेच्या शब्दात घे 500 तुझे 3. धावसंख्या स्थिरावली 46-46. पूर्ण इनिंग मध्ये फक्त 2 षटकार आणि त्यानंतर गौरेश अजून एक षटकार. हावको, रावकांडो, कुमयो, घुडुम मातारी, रणटुळाची कंटुळा, जय भंडारी, देललकारी, षटकार द मॅक्झिमम. डीजे सुरुवात केली पण सध्याच्या घडीत ज्यांच्या फलंदाजीची दहशत असे 2 गौरेश या स्पर्धेत आपण बघितलं. स्ट्रायकर एंडवर गौरेश कांबळी, सिंधुदुर्ग एक्सप्रेस, रेडी एक्सप्रेस आणि यापूर्वीच्या सामन्यात बघितला गोवा एक्सप्रेस गौरेश नागवेकर. हे दोनही गौरेश भंडारी असणं ह्या वैभवाचा भंडारी समाजाचा. धावसंख्या स्थिरावलेली 52 रन्सावर 52. मॅचचा विचार केलो तर गौरेश नागवेकरचे 2 षटकार आपल्या सातेरी माऊली युवराज स्पोर्ट संघाक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेसे असत की नाही ह्या दुसऱ्या इनिंग मध्ये आपण बघूक मिळताला. सलग 2 षटकार माणूस मेळ्यावरसून थेट अंधार मेळ्याच्या दिशेन. पकडणे की बात छोड, आपण को कोई टच भी नहीं कर सकता, याच जणू काय गौरेश कांबळी मैदानावर सांगताना. 3 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केले राजेश वांगणकरने. अजूनही 3 चेंडू बाकी, धावसंख्या 52. गौरेश सरळ बॅटचा फटको लॉंग ऑन आणि मिड ऑन या 2 खेळाडूंच्या मधोमध 1 रन्स पूर्ण. दुसऱ्या रन्साचो इरादो होतो खरो.
पण गौरेशचा समाधान फक्त 1 रनचावर. 1 रनसानीची धाव संख्या 53, 53. शेवटचे 2 चेंडू बाकी. शेवटचे 2 चेंडू सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी सँडी कुंडेकरला आपल्या नावानुरूप कामगिरी करूची लागतली. शेवटचे 2 चेंडू सँडीसाठी बाकी आणि या 2 बॉलमध्ये किमान 2 मोठे फटके गरजेचे. डीप मध्ये 5 खेळाडूंचा प्रोटेक्शन. या 5 खेळाडूंका बीट करूचा लागत, कारण आतापर्यंत बाद झालेले 6 खेळाडू मोठ्या फटक्यांच्या नादात. संधी नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने धावपात करण्यासाठी आणि गौरेश कांबळी या वाईड बॉलवर धाबा 2 तंबूच्या दिशेने. गौरेशला स्ट्राईक मिळणं खूप गरजेचा होता, कारण 2 षटकार मारून गौरेश थोडंसं सेट झालेलो. चेंडू जेका हॉलीबॉल प्रमाणे दिसणारो, पण ह्यो वाईड बॉल सँडीन सोडून दिलो. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने गौरेशचा प्रयत्न 1 रनचाचो. सँडीकडसून न मिळालेलो प्रतिसाद. 7व्या विकेटचा पतन. धावसंख्या स्थिरावलेली 7 गड्यांच्या मोबदल्यात 54, 54 फॉर 7. वेंगुर्ला संघाचा छोटा पटाका बडा धमाका तन्मय पडवळ नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. शेवटचे 2 चेंडू बाकी. 54 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. टार्गेट ठरवणारे शेवटचे 2 चेंडू राजेश वांगणकरचे. सँडी कुंडेकरचो फटको. हम है बाकी सब पाणी कम है. काय ती बॅट आणि काय ती बॅटिंग समद कसं ओके मध्ये हाय, कारण सँडी कुंडेकरचो जय भंडारी दे ललकारी षटकार आणि षटकारनीची धाव संख्या 60 रनचार. अजून एक षटकार मारलंस तर तेजस स्पोर्ट करसून सँडी तुझ्यासाठी 500 रुपयांचा बक्षीस. मारलेल्या षटकारासाठी 500 रुपये तेजस स्पोर्ट कडसून. परत मारलंस तर अजून 500 तेजस स्पोर्ट संघाकडसून. 60 धावाचा कौतुक आपण सँडीचा ऐकला. त्या कौतुकाक ह्यो साजेसो फटको. माणूस मेळ्यावरसून चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेन. आखो टप्प्याचो शेवटचो चेंडू थोडंसं फास्टर वन. फसलेलो पुलचो फटको फक्त 1 रन आणि या एकेरी धावेनिशी इनिंगची सांगता. उशिरा इलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी गोवा राज्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी बांधवांका एकत्र आणण्यासाठी मांद्रेम भंडारी बॉईज आयोजित भंडारी चषक 2024 सामनो. भाग घेतलेल्या मातब्बर तगड्या 10 संघांमधून हे 2 संघ महाअंतिम फेरीत दाखल. द ग्रेट ग्रँड फिनाले. अंतिम सामन्यात बारदेस स्ट्रायकर संघाने जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग आणि या फिल्डिंगच्या निर्णयात अप्पाली कणगुटकर नावाचा वादळ. 2 षटका अप्पालीन टाकली. 2 षटकात 1 रन खर्च केलो. 12 बॉलमध्ये 1 रन खर्च. 4 विकेट आपल्या नावावर केले आणि अप्पाली कणगुटकर नावाच्या वादळात सलामी फळी सातेरी माऊली युवराज स्पोर्ट्स संघाची माफ करा पुनाजी कणगुटकर नावाच्या वादळात 4 फलंदाज माघारी परतले. सातेरी माऊली युवराज स्पोर्ट्स संघाचे. पुनाजी कणगुटकर नावाचा वादळ मैदानावर एवढ्या तेजान तळपला की या वादळामध्ये 4 खेळाडू माघारी, पण त्यानंतर डीप मध्ये थोडासा शेपूट वळवळला सातेरी माऊली युवराज स्पोर्ट्स संघाचा. खास करून सँडी कुंडेकरने एका षटकारानिशी जमवलेले 15 रन, गौरेश कांबळीचे सलग 2 षटकार, या सगळ्यांच्या जोरावर एकूण धावसंख्या उभारली 61 धावा सातेरी माऊली युवराज स्पोर्ट्स संघात. 62 धावांचा टार्गेट. या 62 धावांचा टार्गेट चेस करून बारदेस स्ट्रायकर संघ या पहिल्या मानाच्या भंडारी चषकाचो मानकरी ठरतलो की 61 धावांचो बचाव करून सातेरी माऊली युवराज स्पोर्ट्स संघ या भंडारी चषकाचो मानकरी ठरतलो. हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर डीजेच्या आवाजानंतर ऐकूया आवाज आमचे भंडारी बांधव युवा समालोचक श्याम कलगुटकर, संतोष मरिये आणि समीर पांढरे.
Saurabh from the Bandeshwar temple end. All in readiness. Places the umpire, checking with his partner at the other end. And here we go with the first delivery of this run chase in this mega final. Vengurla taking on Bardez in this Bandari Chashak 2024. Nicely played. Oh, what has he done? It's gone. First delivery and just lobbed it into the hands of the point fielder. Punaji Kalangutkar is gone. And the crowd is silent. It's none for one. That's a big wicket in the context of this mega final. Winner to take home rupees 2,20,222. As far as the runners-up are concerned, they'll be getting 1,11,111. Punaji Kalangutkar has been sent San Samundar par in the pavilion. New man in is Nehal Mandrekar. Has a lot of responsibility to play out the overs as well as to get the target done of 62. Here's Saurabh. Bowling round the stumps, played in the gap. And will pick up a single. Gets off the mark with that single. The score moves on to 1 for 1. Many dignitaries came tonight to address this occasion, this big final. We've still got Shri Deepak Kalangutkar with us. Honor to have him every time whenever I am commentating. Swing misses it completely. Chance of run out at the bowler's end. Directed would have been curtains, but not to be. Leg by is the single given. The score moves on to 2. Power play over. This is the power play over, followed by it will be the challenge over where you need to score 16 plus 8 runs will be added. Punaji gone early. Either of these two need to take that big responsibility. Fill in those big shoulders. It's carved away. Backward point will just be another single. It's all heated up here in Mandrim for this big final. Down the ground, over the top, and over the mid-wicket region for 4. First boundary in this run chase of 62. Score moves on to 7. Half volley and greeted with utmost ease over the infield. Now there is a change in the field. Fielder from short mid-wicket has been sent on the boundary rope, and also a wide-ish long on. Cow corner kind of a field. Cow corner and the mid-wicket region. Nicely bowled, looking for a quick single, but not on. After the completion of the first over, it's 7. 7 for 1 after 1. Bardez strikers. DJ. Thank you, DJ. Let it be. The margin of 18 runs, and definitely it will be more than that. Meanwhile, change in bowling. It will be Sandesh from the far end. 7 for 1 after 1 in pursuit of 62 runs. In fact, it's Gauresh, half-hearted effort
and will pick up 2 runs. That's Nehal. Gaurish Kamri bowling from the far end. All the live streaming has been done by tenniscricket.in. Pristine quality and picture making. You can see it on the screen as well. Just like water. Clear and crystal. Dot delivery again, trying to go downtown. This is the challenge over where you need to score 16. Currently, 2 runs have been taken of 2 deliveries. Need to get 14 more of 4 deliveries. If you get 16, 8 runs will be added. It will be like a 24 kind of over. It desperately needs it, as already have lost Punaji. Full toss, down the ground, over the top. This could go to the fence. Very well stopped, but it's gone for 4. Score moves on to 13 with that boundary. Full toss delivery played over the mid-off's head. Let's get on with the game, gentlemen. There goes him again. This time over the mid-wicket fence. And it's gone all the way for 6. Half a dozen runs. So 4 deliveries have been bowled and it is 12 runs. What have been scored? 12 in 4 deliveries. So now needing another 2 deliveries that will be bowled, and you need to score another 4 runs to take that total to 16 in this challenge over. Started off with 2, then a dot ball, then a 4, and now a maximum over mid-wicket by Nehal Mandrekar. Full toss, and there we go again. It's running towards the fence. And looks like it has cleared everyone. No, 1 bounce over the rows for 4. And that's it. The challenge is done. 16 runs have been scored in this over. Plus 8 runs added. So score moves on to 31 after completion of 2 overs. So needing another 31 to get in the rest 6 overs. 6 overs left, needing another 31 to win for the Bardez Strikers. Definitely bossing this game right now with this challenge over, giving them 24 runs. Started off with that wicket of the very first delivery of the big man, Punaji Kalangutkar. Played a really handy innings in the last game. 105 was required. He single-handedly took his team over the line with 63 of just 21 deliveries in the previous game, and now got out early. This time this over costing 24 for the team from Vengulla. Sateri Mauli, Yuvraj Sports Vengulla. Meanwhile, it will be change in bowling. It will be Sandesh from the Bandeshwar Temple end. Akash on strike, nicely cut away. Straight to the fielder. This is good cricket. Once your partner is striking the ball cleanly, why don't you just give him the strike? Doesn't need to succumb to the pressure of the target. 30 runs required now to win. 30 in 35 deliveries. Run the ball kind of situation. But you never know. Cricket is a funny game. Quick 2 or 3 overs, 2-3 wickets can definitely change the complexion of the game. Nicely played. Down to the sweeper cover. Will just be a single. Quick return as well from that fielder at sweeper cover. A single taken. Score moves to 33. Nicely played with soft hands. Looking for a quick single again, and again stolen that single. Definitely really good cricket this by the team from Bardez.
the Bardez strikers. Nicely cut away behind point. And will be back for the second. No, will just be a single. A single taken. 4 deliveries, 4 runs have been accounted for in this over. From the bowling of Sandesh Kundekar. Score moves on to 35. Slow delivery, nicely played, looking for a single again and will eventually make it. Just playing with the minds of these inner ring fielders right now. Both these batsmen just stepping and running. It was a slower delivery, nicely adjusted by Akash Pore. Gets a single. Gets his partner back on strike. Nicely cut away. Straight to the field at sweeper cover. Does well. Single taken again. So after completion of 3, it's 36. In fact, 37. 37 for 1 after completion of 3 overs. Bardez strikers. In touching distance now, needing 25 of 30 deliveries. Seems like this is the batting choice power play. Yes, batting power play. Power play over. 3 fielders will be allowed outside the 30-yard circle. Man at deep square, man at wideish long on and long off on the boundary rope. Nehal Mandrekar on strike. With the ball, it is Pratik from the far end. Keeper is standing up to the stumps. Won't allow Nehal to charge down to the bowler. Short pitch delivery, nicely played with soft hands. Down to back at a point, will just be a single. All those inner infielders need to be very quick. Anticipate the ball is coming to you and get the ball quickly to the keeper or to the other end. Easier said than done. They should listen and they should do it if they need to put pressure on this batting of Bardez strikers. Full toss delivery, nicely played. Straight to the fielder. Will just be a single. Quick reflexes by umpire, suggesting that he is not seeing the ball properly. Sees the funny side of it. A single taken. Score moves on to 39. Again, looking for a quick single, chance of run out. Direct hit. Definitely will have a close look. Akash Pore doesn't look that confident. We'll be waiting for the umpire's signal. Umpire's verdict. TV umpire to director. Checking for the run out. Looks close and that's gone. That's a wicket that has fallen. Akash Pore has paid his part and he's gone now. He's gone for 8. It's 39 for 2.
So Vikas on strike. Reverse sweep. Oh, that man. It's running towards the fence. Field after the ball. In fact, no proper timing. Looking for a second one. Chance of run at the bowler's end. Not quite. 2 runs taken quite comfortably by Vikas and Nehal at the other end. Really big support for the Bharati strikers. I am also supporting them. Shubham Jha is there. Mohit Chopdekar is there to support them. Nicely played. Down the ground will just be a single. Score moves on to 42. Needing another 20 runs to win. 20 runs required. This is the 4th over in progress. A man from Beckett Point has been brought inside the 30-yard circle. Short pitch delivery, nicely played over the infield. It's running towards the fence. Fast outfield here in Mandrem, and you get full value for your shots. Top class shot that. Over the covers and gets a boundary. Score moves on to 46 with that boundary after completion of 4 overs. At the halfway stage, it's 46 for the loss of 2, needing another 16 runs to win in the rest 4 overs. It will be change in voice. It will be Santosh More in the commentary box. हॅलो, धन्यवाद श्याम कलंगुटकर. आपण बोलूया मॅचकडे. अंतिम सामना आपण पाहतायत मेगा फायनल, द ग्रँड फिनाले. सँडीचा हा चेंडू अक्रॉस द लाईन, क्रॉस चप्पल खायचा प्रयत्न झाला होता बॅटरचा. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. कमबॅक करायचा असेल तर अचूक टप्प्याची गोलंदाजी वेंगुर्ला या टीमला करावी लागेल. चांगली लेंथ लाईन टाकावी लागेल. प्रतिस्पर्धी संघाची गडी बाद करावी लागेल. या धाव्यांचं संरक्षण बचाव करायचा असेल तर. पुढील चेंडू सँडी. इथं मात्र मोठा फटका. चेंडूला उडवलाय डीप. फॉरवर्ड मिड विकेटला चेंडू. सीमा रेषा पार. षटकार आलाय खणखणीत. भंडारी चषक षटकार. अंतिम सामना आपण पाहतायत मेगा फायनल, ग्रँड फिनाले, भंडारी चषक 2024चा. जवळजवळ ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि कुठला संघ इतिहास घडवणार, कुठला संघ चॅम्पियन होणार, कुठल्या संघासाठी द चॅम्पियन इज द चॅम्पियन गाणं वाजणार थोड्या वेळात, काही मिनिटांमध्ये समजणार. यावेळी ऑन साइडला जमिनीची मदत घेतली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास होतोय. डीपला क्षेत्ररक्षक घेतोय. तर इथं मात्र चेंडूची ही परती होते. तोपर्यंत एकच धाव आणि या एका धावाने धावलकर धावसंख्या टोटल 53 टोटल. 21 चेंडू आणि 9 धावांचे समीकरण. 21 बॉलांत 9 रन जाय जिंकबा. एका बाजूने पाहायचा आहे गोवा राज्यातील एक तगडा मातब्बर संघ भारतीय स्ट्रायकर संघ, तर एका बाजूने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील हा संघ आपण पाहतायत. भंडारी चषक 2024 मध्ये हा करंडक कुठल्या बाजूने जाईल, गोवा राज्यामध्ये की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. इथं मात्र डॉट चेंडू, कुठलाही उत्तर नाही बॅटरकडे. डॉट बॉल. तर नक्की जल्लोष होतोय. आरसीबी क्वालिफाय झालेली आहे. इथं मात्र IPL मध्ये बरेचसे फॅन आहेत. इथं मात्र थोडासा पुढे सरकून खायचा प्रयत्न. स्टॅप आउट झाला होता फलंदाज. आकुट टप्प्याचा चेंडू, थोडं गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिलं. नकल चेंडू. तर डॉट बॉल. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावफलकावर धावसंख्या 53. या खोलवर चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला भेटतोय. डिपिसला क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेल आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या 54 धावा. 54 टोटल. आता येणारे चेंडू असतील 18 चेंडू आणि धावा करायचे आहेत 8 धावा. 18 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण. या मॅचचा लेखाजोगा आपण अंतिम सामना पाहतायत. बरेचसे प्रेक्षक जोडले या स्पर्धेदरम्यान.
बरेचसे प्रेक्षक घर बसल्या लाईव्ह स्पर्धा पाहतायत त्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं पण सरचे स्वागत, वेलकम भंडारी चषक या स्पर्धेमध्ये. जय भंडारी आणि उपस्थित इथं सर्व भंडारी बांधवांचं पण पुन्हा एकदा वेलकम करूया, कारण या स्पर्धेची आपण शोभा वाढवली आपल्या समाजासाठी. नक्कीच सुंदर असं काम केलं या पूर्ण टीमने. मांद्रेम बॉईज या पूर्ण टीमने सुंदर असं आयोजन नियोजन केलं. या स्पर्धेचं कौतुक करावं लागेल. एक मोठी स्पर्धा, मानाची, अभिमानाची, मोठ्या रकमेची स्पर्धा आपण पाहतायत. भंडारी चषक 2024. आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये समीर पांढरे सर, त्याचबरोबर बादल चौधरी सर आणि त्याचबरोबर श्याम कलंगुटकर, आपलं पण खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेत आपण समालोचक म्हणून लाभलात. त्याचबरोबर गुणलेखन कक्षामध्ये श्रेयस साळगावकर, विघ्नेश प्रभू आणि आपल्या समवेत पूर्ण टेनिस क्रिकेटची पूर्ण टीम. यावेळी चेंडू आपण अप्रतिम पाहिला. थोडा लोअर फुल टॉस चेंडू होता, तिथं मात्र एक धाव मात्र चोटी पूर्ण केली 22 स्वरूपात आणि या एका धावेने धावपलकर धावसंख्या टोटल ही परावर्तित झाली 55 टोटल. बासष्ट धावसंख्येचं पाठलाग. आता येणारे चेंडू आहेत 17 आणि धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये 7 धावा. या बेस ब्लॉक स्वीप करायचा प्रयत्न झाला होता. डाऊंडर लेग साइड चेंडू, कैसा डाव्या यष्टीवरचा चेंडू. पंचाने नक्कीच इथं 22 स्वरूपात एक धाव दिली आणि या एका धावेने धावपलक हे परावर्तित झाले. धावपलकर धावसंख्या सांघिक 56 टोटल. 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. महत्वपूर्ण सामना आपण पाहतायत. मेगा फायनल, ग्रँड फिनाले, महाअंतिम सामना. खोलवर चेंडू, उजव्या रिस्टीवरचा चेंडू आपण पहिला. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही, उत्तर नव्हतं बॅटरकडे या चेंडूवरती. डॉट बॉल. बाकीचा सोपस्कार विकेट किपरने पूर्ण केले. डॉट बॉल. आबा नवार गोलंदाज आपण पाहतायत. वैयक्तिक पहिलं तर टीमकडनं 6वं षटक. आबा नवार हा गोलंदाज, मॅन फ्रॉम वेंगुर्ले. पंधरा चेंडू आणि 6 धावांचं समीकरण. पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल आबा नवार. डवकुरा शैलीचा हा गोलंदाज आपण पाहतायत. पुढील चेंडू घेऊन नेहाल ऑन स्ट्राइक. पुढील चेंडू फेस करण्यासाठी यावेळी ऑन साइडला अक्रॉस द लाईन शप्पल होऊन गेलेला फटका. डीप फाईन क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेषा पार. षटकार. फिनिश सामना. आणि इथं मात्र महेंद्र सिंग धोनी स्टाईलने सामना संपवला आणि भंडारी चषक 2024 चा चॅम्पियन. चॅम्पियन इज द चॅम्पियन. भारत स्ट्रायकर संघ हा चॅम्पियन ठरतोय.